तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आपला आहे ट्रिपचा डे 4 आणि आपण चाललो आहे उटीमधून मुन्नारला. तर उटी ते मुन्नार हे अंतर जवळपास 240 किलोमीटर आहे आणि त्या अंतरसाठी आपल्याला वेळ लागणार आहे जवळपास 7 तास. अंतर जरी कमी असलं तरी रस्ता नॅशनल पार्क्स आणि घाटातून जात आहे, त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतोय आपल्याला. आणि त्याच्यात आपण आता बॅकपॅकिंग करत आहोत. बॅकपॅकिंगमध्ये आपल्याकडे तुम्ही बघू शकता 2 ते 3 सुटकेस आणि किरकोळ बाकीचे साहित्य आहे. ते व्यवस्थित अरेंज करून आम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनला निघावे लागते. तर हा सेम आपला रुटीन नेक्स्ट जवळपास 7 ते 8 दिवसांसाठी असणार आहे. त्याला आहे बास्केट थोडं वजन जास्त आहे, पण ट्रिपची मजा त्यापेक्षा खूपच जास्त आहे. खूपच साहित्य आहे. तरी नेक्स्ट वन आपली काम करत आहे. बॅगा पण क्लोजच घेऊ नका दादा, तुम्ही नवीन आहे का? तोंडात घुसत्या पाकांची. बॅगा पण बर्फासारख्या थंड आहेत. हात बघू शकता, फ्रीजिंग पॉईंटला गेलेत हात एकदम. तर रात्री ॲक्च्युअली टेम्परेचर 7 ते 8 डिग्रीपर्यंत ड्रॉप झाले होते. त्याच्यामुळे गाडी स्टार्ट व्हायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. तर बेसिकली गाडी कोल्ड स्टार्ट होत नव्हती. तर 1 ते 2 प्रयत्नानंतर गाडी आमची चालू झाली. तर थंड हवेच्या ठिकाणी जर तुम्ही येत असाल तर हा प्रॉब्लेम मे बी तुम्हाला फेस करायला लागू शकतो. प्रॉब्लेम नाही, पण गाडी थोडीशी स्टार्ट व्हायला वेळ लागतो. तर आपण आता उटीवरून मुन्नारकडे चाललेलो आहे. जवळपास 2 तास 42 मिनिटाचं अंतर आहे. 7 तास दाखवत आहे आणि 4 वाजेपर्यंत पोहोचवतो दाखवत आहे. बघू आता आपण किती वेळानं पोहोचतोय. उटीमध्ये भरपूरच थंडी होती. रात्री 7 डिग्रीपर्यंत पारा डाऊन झालेला. त्यामुळे मुन्नारमध्ये बघूया आता किती आहे. उटीमध्ये आता गार्डन जस्ट आम्ही फिरून आलो. काही म्हातारी लोक गाडीतच बसली होती तर त्यांचे गुडघे दुखत होते, गळ्यात आलेले. त्यामुळे आहेत काय आता एजेड लोकांना काय आता करायचं, आपल्याला ऑप्शन नाहीये. मागे बसले एजेड. ह्या एजेड लोक या समोर आले ते बघा, गळ्यात पट्टा पण घातलाय वाटतं. आता येत नाही समोर. आता समोर नाही येतात. यंग आमचा आहे बेबी सारतू, ज्याने 2 वर्षात 2 वेळा उटी दाखवले. लोकांना 40 वर्ष लागली. पण नाही कॅमेऱ्यामध्ये सारतू साहेब तुमचा 40 सत्कार. झोपलेले आहेत. दूध त्यांचा रिचार्ज चालू आहे, त्यांचा ब्रेकफास्ट वगैरे. तर आपण आता कुन्नूर मध्ये पोहोचलोय. 9:30 वाजलेत. जवळपास 1 तास लागला उटी ते कुन्नूर यायला. आता इथून अजून 6:30 सव्वा 7 तास दाखवत आहे. हे आहे कुन्नूर. कुन्नूर मध्ये पण हॉटेल आहेत आणि कुन्नूर मध्ये पण बघू शकता ही रेल्वे ट्रॅक आहे. उटी ते कुन्नूर एक टॉय ट्रेन चालते. ती टॉय ट्रेन आहे, जशी आपल्याकडे माथेरानला आहे तशी सेम म्हणू शकता तुम्ही. ही चालते उटी ते कुन्नूर. जवळपास 2 ते 3 तास घेते. देवीच्या स्पीडनं चालते. नदीचा ट्रॅक तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता. डोळ्याने कुन्नूर पण एक हिल स्टेशन आहे उटी सारखं. कोइंबतूर 60 ते 70 किलोमीटर आहे. तुम्हाला आता मनमोहक चहाचे मळे दिसतील. खूप सारे सुंदर सुंदर.
इथून हा शार्प युटर्न घेऊन आपण चाललोय कोइंबतूरच्या साईडला. हा नॅशनल हायवे 181 सुरू झालेला आहे इथे. आपण घाटात दिसतोय. आता आपण घाट उतरतोय माझ्या मध्ये. बसवाले इथे मंदिर आहे इथे छोटस, चॉकलेट फॅक्टरी. ते रस्ते ते आहेत चांगले, मोठे आहेत. घाट असला तरी रस्ता मोठा आहे. ते का थांबलाय? तंबाखू मळत थांबलाय. कान अक्षरशः पॅक झाले तिथे. वाव, काय व्ह्यू आहे राईट साईडला आपल्या. ही एक बस चालली कोइंबतूर उठली. हेअरपिन आता चालू होती. हेअरपिन बेंड आहेत एक एक. याला मागे टाका पाहिजे होता बसवाल्याला. ट्रॅफिक आहे ना संडे ना. पण इथं वारा येतं पण बनले डेंजर. ट्रॅफिक आहे. बसवाला आता बघा तुम्ही, त्याला आता हा हेअरपिन आहे. इकडे आला नाही बरोबर आहे. त्याला टर्न करायचं आहे ना, त्यामुळे तिकडे गेलाय तो. टर्न करून मग इकडे उभी. ते त्यांचं रेग्युलर काम आहे. त्याशिवाय त्यांना टर्न बसणार नाही. तर त्याला राईटला जाऊन लेफ्टलाच गेला लागणार. ही बस आहे उटी ते सालेम. जाऊया का आपण बस करून. टर्न आहे. हे बघितलेलं आपण मागच्या time. बघितलेलं का? आपण या रूटने पहिल्यांदाच आलोय. मागच्या वेळी आपण दुसऱ्या रूटने गेलो होतो. कोइंबतूरवाला. आला जायचं मागणं का? संपोषणचं. थांबा. आला का म्हटलं? पाण्याच्या बाटल्यात मला घेता येतं. सगळं करत बसलं पाहिजे. स्वस्त नाही, काहीच नाही. जरा मी उठलं पण अरे त्याला पाय ओव्हरटेक करा ना हो गाड्या. पुढं रस्ता बघ की मॅप मध्ये. ते नेहरू ब्रिज एक आलेला आहे. रेंज आहे का तुम्हाला? जिओला रेंज आहे. सनरूफ मध्ये उभं तिथे ब्रिज, छोटा ब्रिज लागलेला आहे आपल्याला, त्यामुळे एका एकच गाडी पास होते. थांबलेला मागचा त्याने एवढा मोठा घेतला जाईल तो रे का? ना ना बघा तिकडून बस आले नाही त्यांनी त्यांना सिगरेट इकडं मार की. गेली 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 बस आहे ना पण. बस आले पाठी अरे इकडे बस आता
आता कसं बरं एवढं जोरात धडकलीच असते तर कर. एवढीच बसली एवढी एक बस महाग आहे. मागं जाते ते म्हणलं असं गडबड केली बस मग एमएच बघून बोलला ते पण इथे चेकपोस्ट आली आहे, क्रॉसिंग आहे इथे. कुठून कुठे आहे ते काही कळण झालं इथे पण आहे. मॅडम बसलेला आहे. कल्लार फॉरेस्ट चेकपोस्ट आहे, कल्लार फॉरेस्ट चेकपोस्ट. कंटिन्यू 2 तास आम्ही घाट उतरतोय. अजून घाट थोडा संपला. ते वरती केळाची शेती दिसत आहे तुम्हाला, पूर्ण केळाने भरलेली आहे. म्हणून इकडे केळाचे वेफर्स तुम्हाला बघायला भेटतील खायला. इकडे सुपारीची झाड आहेत. इथं आलेलो आहे अन्नपूर्णा रेस्टॉरंटमध्ये. साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे, डोसा वडा वगैरे असं आहे. सारतू बसलेलो आहे. इथे आपण हे घेतलेला आहे वडा. नाश्ता केला आता अन्नपूर्णा रेस्टॉरंट मध्ये. तिथून आता सगळे चाललेलो आहे. काय करा सगळे नाश्ता करून निघालो अन्नपूर्णा मध्ये. मस्त नाश्ता होता, डोसा वगैरे. चला आता कोइंबतूरच्या दिशेने रवाना होतोय आम्ही. तर इथे आता जिओ मध्ये डिझेल टाकला आम्ही. हायवे आहे 33. जिओ मध्ये डिझेल टाकला आम्ही आता 2200 रुपये. तर टँक फुल केला. टुवर्ड्स मुन्नार चाललोय आता आम्ही. परत पुढे थांबायची गरज नाही आपल्याला. आम्ही चाललोय पायनॅपल आणायला. मी आणि सारतू हाय कर. तिथे एक पायनॅपल घेतोय आम्ही. मगाचपासून शोधतोय पायनॅपल कुठे भेटेल का. इथे भेटलंय पायनॅपल एका ठिकाणी. कशावर त्यांनी कट केलेलं पण आहे, तर म्हणते मी इथलं पण कट करून देऊ शकतो तुला पाहिजे तर. पूर्ण पाहिजे म्हणून. पूर्ण कट करून ना हो. सांग की कुठलं पाहिजे मग त्याला. इथलं ते आम्हाला माहिती आहे ना. गोमिठा होणार ते आजचं. पकडे मला पकड. 70 पुरा पायनॅपल घेतलेत. चाललोय गाडीकडे. तिथे जेवण करायला थांबलेलो आहे आम्ही सारथूसाठी. तिथे सारथूसाठी जेवण करतायत. दलिया बनवतात त्यासाठी. ही आहे गाडी. हा हे हायवे, नॅशनल हायवे. तिकडे सारथू खेळतोय आणि इकडे तिथे जेवण बनवायला चालू आहे. निसर्ग नारळाची झाड आहे तिथे. त्या झाडामध्ये सारथू खेळतोय. पूर्ण अशी नारळाची झाड आहे तिथे. आता आम्ही उड्डुपल्लेटमध्ये आहे. इथून मुन्नार जवळपास 3 तास 82 किलोमीटर आहे. बघूयात आपल्याला किती वेळ लागतोय. 82 किलोमीटर 3 तास म्हणजे पूर्णपणे घाटाचा रस्ता आहे. बघूयात आपल्याला किती वेळ लागतो पोहोचायला. आमचं टार्गेट आहे 5:30-6 पर्यंत पोहोचायचं.
तेव्हाच व्ह्यू भेटेल थोडासा. आजचा दिवस पण युटिलाइज होईल, नाहीतर खूप लेट होऊन जाईल. इथे बघू शकता छोटासा ऍक्सिडेंट झाला आहे, जो आपल्या डॅश कॅम मध्ये कॅप्चर झाला आहे. तर बघू शकता किती गर्दी आहे मुन्नारला जाताना. संडे असल्यामुळे सगळं रिटर्न ट्रॅफिक आहे. खूपच गर्दी आहे, खूपच ट्रॅफिक आहे. बायकर पण आहेत. गाड्यांचा लोंडा चाललेला आहे. वडा पण चालू आहे. लोक भरभरून चाललेत, भरभरून. अजून पण आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. 2 तास 12 मिनिटं दाखवते. 6:30 आमचं टाइम होतं, पण 6 वाजून 5 मिनिटं दाखवतोय. पूर्णपणे ट्रॅफिक आहे. दोन्ही साईडला ट्रॅफिक झालंय आता. मग एका साईडला होते. बघूया आता कुठपर्यंत ट्रॅफिक आहे आणि आम्हाला किती वेळ लागतोय पोहोचायला. थोड्याच वेळात समजेल. रिक्षावाला पण उभा राहिला ते पोलीस सिंगम स्टाईल मध्ये ट्रॅफिक सॉल्व करतायत पोलीस. तत्पर तामिळनाडू पोलीस रिक्षा ते बघा चला चला म्हणतो. तत्पर तो घेऊन चाललाय का? सेवेसाठी. गाड्या सगळ्या बघू शकता तुम्ही. जयंती आहे आता, कोणत्या देवाची ते आपल्याला माहित नाही, पण त्याच्यामुळे पूर्णपणे ट्रॅफिक झालंय. आता वाजले 4:30. आतापर्यंत आम्ही पोहोचलो असतो, पण आता टायमिंग चेंजिंग 6:30 झालंय. गाड्या अजून आहेत. बघू शकता तुम्ही. केरला तामिळनाडू चेकपोस्ट आलेली आहे. पोलीस पण आहे तिथे, सहकार्य करत आहेत. भरपूर वेळ झाला. आता आपण आलो केरलामध्ये एंटर करतोय आपण आता. तिथे पण ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. 4:30 वाजले. 4:27. टाइम वाढत चाललेला आहे. इकडे ओढा आहे असा एक छोटासा. ट्रॅफिक भरपूर लागलेला आहे ते गाईज. गाडी जायला खूपच कमी रस्ता आहे. ही गाडी चाललेली आहे. इथे चढलं की उचलणार बसायचं आपण. थांब की. ट्रॅफिक जस्ट आता संपलंय. आता वाजलेत 5:14. मुन्नारला पोहोचाय 7:16 दाखवतोय. आता जस्ट ट्रॅफिक संपलंय, पण गाड्या आहेत अजून, त्यामुळे हळूच गेलेलं बरं आहे. ते हळू जाऊ दे. बघू आता आपल्याला पोचायला किती वेळ लागतोय, पण मेजर ट्रॅफिक गेलेलं आहे. तेच सध्याचा अपडेट आहे आपलं. 6:15 आमचा पोचायला टाइम होता. आता तिथेच 6:15 म्हणजे 2 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. लेट्स सी आता किती वाजतात आम्हाला पोचायला. अजून पण 2 तास दाखवत आहे. ट्रॅफिक कमी झालेलं आहे, पण गाड्या टर्न आहेत, गाड्या येत आहेत, त्याच्यामुळे वळणावळणाचे रस्ते आहेत कंटिन्युअस. आपण आता पोचलेलो आहे मुन्नारमध्ये. मुन्नार अजून
इथलं दृश्य खरंच अप्रतिम आहे. सगळीकडे फक्त हिरवेगार चहाचे मळे आणि मध्ये छोटे रस्ते. डोंगरावर पसरलेली हिरवी चादर पाहून डोळे भरून जातात. फोटो आणि व्हिडिओसाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे. हवा इतकी फ्रेश आहे की शहराचा सगळा थकवा इथे गायब होऊन जातो. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त हिरवेगार चहाचे मळे, एकदम व्यवस्थित रांगामध्ये लावलेली झाडं खूपच सुंदर दिसत आहेत. थंड हवा, शांत वातावरण आणि हा पूर्ण हिरवा नजारा खरंच मुन्नार जवळ येतोय याची जाणीव इथूनच सुरू झाली आहे. समोर सगळीकडे हिरवेगार चहाचे मळे, थंड हवा वाहते आणि हातात गरमागरम चहा. हा मोमेंट खरंच वेगळाच आहे. रस्त्याचा थकवा पण इथे बसून गप्पा मारताना पूर्णपणे निघून जातो. मुन्नारच्या प्रवासात असा एक छोटासा टी ब्रेक म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन, ते पण समोर चहाचे मळे असताना. तर आपल्याला जवळपास 7 तास लागणार होते, पण 7 तासाऐवजी 9 ते 10 तास लागले. घाटामध्ये आणि मुन्नार रोडला ट्रॅफिक असल्यामुळे जवळपास आपल्याला 3 तास उशीर झाला. तर हे आपलं लेक व्ह्यू कॉटेज. तर तुम्ही बघू शकता टोटल 2 बेडरूमचं कॉटेज आहे. लेक व्ह्यू समोर मोठमोठी डॅमच्या लेक समोर आहे. ते हे टॉयलेट आहे. खूप प्रशस्त आणि क्लीन टॉयलेट आहे. आणि हा बेडरूम 1. तिथे सार्थू मस्ती करतोय, खेळतोय थोडासा. दिवसभर गाडीमध्ये बसून बसून तो पण कंटाळा होता. इथे किचन आणि डायनिंग एरिया तुम्ही बघू शकता. आणि हा आहे बेडरूम 2. प्रशस्त बेडरूम आहे आणि समोर डायनिंग एरिया दिसतोय तुम्हाला. बेबी आहे, सार्थू बेबी बॉलने खेळतोय. इकडे पण सार्थू बेबी, हाय कर, हाय कर.